नमस्कार. थोडा वेळ झालेला आहे त्याबद्दल अगोदरच आम्ही क्षमस्व आहोत. थोडं सगळं ऍडजस्टमेंट करण्यामध्ये थोडासा वेळ गेला. कार्यक्रम साहित्य, क्रीडा, कला या सगळ्यांना समर्पित असा असतो. मी विशाखा विवेक कुलकर्णी, मराठी साहित्य रसिक मंडळाची प्रतिनिधी. आज आपला संमेलनाचा एक भाग आज आहे, एक भाग उद्या आहे. तर सर्वप्रथम गेल्या वर्षभरात ज्या क्रीडा, कला, साहित्य या क्षेत्रातल्या लोकांना आपण गमावलेलं आहे, ज्यांचं आपल्या आयुष्यामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान आहे, अशा लोकांसाठी त्यांची आठवण म्हणून एक श्रद्धांजलीचा छोटा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे. तर या यादीमध्ये सर्वच लोकांची नावं घेणं शक्य नाही, कारण त्याची संख्या खूप जास्त आहे. तर प्रातिनिधिक 10 नावं या ठिकाणी घेतली जातील. त्याच्यानंतर 2 मिनिट उभं राहून आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. ज्यांना खुर्चीतनं उठणं शक्य नाही त्यांनी बसून राहिलं तरी चालेल. याच्यामध्ये पहिलं नाव आहे हरहुन्नरी अभिनेता अतुल परचुरे, कवी आणि पेंटर श्री प्रितिश नंदी, प्रसिद्ध लेखक श्री नरेंद्र चपळगावकर, लेखिका आणि कलाकार सौ वीणा देव, लेखक दिग्दर्शक मंगेश कुलकर्णी, महान उद्योगपती ज्याचा जनमानसावर खूप परिणाम आहे असे रतन टाटा, फक्त आवाजावर राज्य करणारे तबला नवाज पंडित झाकीर हुसेन, टेस्ट क्रिकेटर पहिल्या काळामध्ये टेस्ट खेळणारे दत्ताजीराव गायकवाड, भारताचे सलामवीर अंशुमन गायकवाड, क्रिकेट आणि सिनेमा या दोन्ही विषयावर हुकमत असणारे हरहुन्नरी लेखक आणि सादरकर्ते द्वारकानाथ संजगिरी. तर मी आपणास विनंती करते की आपण उभं राहून त्यांना 2 मिनिट श्रद्धांजली अर्पण करूया. ओम शांती शांती. आपण आता आसनस्थ होऊ शकता. यानंतर यापुढील सूत्रे सौ म्हात्रे मॅडम घेतील आणि कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत. मराठी साहित्य रसिक मंडळ आणि श्री नाग आचार्य आणि श्री दागगुरु मराठे महाविद्यालयाचे गुरु यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मराठी साहित्य संमेलनात मी उर्मिला म्हात्रे आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते.
आपण नेहमीच्या प्रथेप्रमाणे ईशस्तवनाने आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. ईशस्तवन गाणार आहे मुक्ता पाटील. मुक्ता पाटील ही बघा फक्त 6वीची विद्यार्थिनी आहे. केंद्रीय विद्यालय मानपूर या शाळेची ती विद्यार्थिनी आहे. एवढीशी मुलगी आहे पण जग केवढी मोठी आहे पहा. आवड आहे म्हणजे तिच्या आजी आजोबा पण तिच्यासाठी समोर आलेले आहेत, बसले. त्यांचे आशीर्वाद अजून खरोखरच खूप मोलाचे आहेत. मुक्ता नमस्कार, माझं नाव मुक्ता पाटील, इयत्ता 6वी. आज आपल्या समोर एक श्लोक आणि रामधून सादर करणार आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. धन्यवाद मुक्ता. ही 6वीची विद्यार्थिनी आहे आणि किती तिचा तयारी आहे बघा. आवड आहे, तयारी आहे आणि आपल्या सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांसमोर येऊन गायची एवढी तिची हिंमत आहे. खूप जोरदार टाळ्या वाजूया आपण तिच्यासाठी. धन्यवाद मुक्ता. मंडळी, आपल्या रसिक मंडळाचं हे 21वे साहित्य संमेलन आहे. पण तसं बघितलं ना तर मराठी साहित्य रसिक मंडळ सुरू होऊन 25 वर्ष झाली. मग संमेलन 21वे कसं?
त्याच्यामध्ये पण एक गोड नाही, पण नुसतीच गोष्ट आहे. काय झालं, आम्ही 4-5 लोक जे समविचारी होते, सगळ्यांची आवड एक होती, वाचायचं, चर्चा करायची, कुठच्या लेखकांविषयी काही बोलायचं, नवे नवे काव्यानुभव घ्यायचे. तर अशा लोकांचा आमचा एकत्र एक ग्रुप जमला. 5-6 लोक होतो आम्ही. नंतर असं वाटलं की असे कित्येक लोक आपल्या समाजात असतील की ज्यांनी एकत्र येऊन हा स्वाद घेतला पाहिजे. मग हे कसं जमावं, आपणच का करू नये काही. आणि मग आपण सगळ्यांनी एकत्र येऊन करायचं. माननीय नायगावकर साहेब इथे आहे, ते सुद्धा त्या ग्रुपमध्ये होते आणि त्यांनी आम्हाला खूप बहुमत सहकार्य केलेलं आहे यासाठी. तर असं हे करताना आम्ही एक एक कार्यक्रम घ्यायला लागलो की कुठच्या तरी लेखकाला बोलूया का, कुठच्या तरी कवीला बोलूया का, आपल्यामध्ये जे कवी आहेत त्यांचे कविता वाचन करूया का. आणि पण कुठे करणार, तो हॉल घ्यायचा तर पैसा लागतो, त्याला माईक, खाणं पिणं, उपहार, अल्पोपहार तर द्यायला लागतो, मानधन द्यायला लागतं. हे सगळं कसं परवडावं, त्यासाठी विचार मंथन चालू होतं. ह्याच्यामध्येच 3-4 वर्ष गेली. मग आम्ही ह्याच्यावर काय करायचो, आपली ही हौस भागवण्यासाठी आम्ही कधी आनंद साठूंच्या गच्चीवर, त्यांच्या अंगणात, डॉक्टर विद्या जोशी बसले त्यांच्या गच्चीवर, प्रताप मसुरेकर होते आपल्यामध्ये, त्यांच्या गच्चीवर आम्ही एकत्र बसायला लागलोय आणि हा सगळ्याचा रसास्वाद घ्यायला लागलो. पण असं करता करता हे किती दिवस चालायचं, ह्याला कशी काय ह्याच्यातनं मार्ग काढायचा. कारण शेवटी पैशाचं स्रोत काही घालता येत नाही. आपल्याच पर्समध्ये किती वेळ हात घालायचा, ह्यालाही काही मर्यादा असतात. त्यामुळे आम्ही विचारतच होतो की आता आपण कसं काय करायचं. आणि तेवढ्यात काय झालं, वपू काळेला आपण एकदा बोलवलं. तर वपू काळे, आम्ही कधी कधी काय करायचो म्हणजे बऱ्यापैकी पैसा जमला, लोकांनी आम्हाला उत्साहाने काहीतरी मदत देऊ केली की आम्ही बालविकास संघाचा हॉल घेतला. मग तिथे त्यांचा माईक मिळायचा, त्यांचे पैसे द्यायला लागायचे, पण बऱ्याच बारीक सारीक गोष्टी आमच्या अडचणी निघून जायच्या आणि एक सुंदर कार्यक्रम आम्ही देऊ शकत होतो. असा एक कार्यक्रम आम्ही घेतला, वपू काळेंचं कथाकथन. फार त्यावेळेला सगळ्यांनी उचलून धरला तो कार्यक्रम. आणि त्या कार्यक्रमासाठी वपू आले, आणखी नुसतेच वपू नाही, एक देवदूत आला आणि त्या देवदूताने आमचं सगळं भविष्य बदलून टाकलं. आम्ही जेव्हा ते कार्यक्रम घेतला तिथे, तेव्हा त्या देवदूतानेच आम्हाला सांगितलं की कार्यक्रम संपल्यावर मंडळी थोडं थांबायचं आहे, आपण 5-6 जण जराशा गप्पा मारायचे. काय कोण कुठला माणूस काहीच माहिती नाही, रुबाबदार व्यक्तिमत्व होतं. आम्ही बरं म्हटलं, खूप छान रंगलं. शेवटी अगदी मंत्रमुग्ध झाले, आम्ही धन्य झालो. आमच्या बजेटमध्ये कार्यक्रम झालेला होता, थोडा खार जास्त लागला होता, पण तरी सुद्धा आम्हाला आनंद खूप मिळाला होता त्यातनं. आणि आम्ही हे आले होते महोदय, त्यांच्याकडे गेलो कार्यक्रम संपल्यानंतर आणि त्यांना विचारलं आम्ही. ते म्हणाले, असं किती वर्ष करताय तुम्ही. आम्ही 3-4 वर्ष झाली असं करतोय आम्ही कार्यक्रम, छोटे मोठे जसे आम्हाला परवडतील तसे आम्ही घेतोय. कधी कधी ते यायचे जे आमच्याकडे कलावंत लेखक, ते आमची परिस्थिती बघून एकत्र आवाका बघून सांगायचे, काय देऊ नका, मी नुसता येतोय, आपण मजा करूया, सगळे लोक एकत्र बसून काहीतरी ऐकूया, गाऊया, समजून घेऊया एकमेकांना. हा आनंद, मला त्याच्यातनं पैसे नाही काढायचे. आणि मुळात आमचाही हेतू तोच होता, आम्हाला कुठेही पैसा तयार करायचा नव्हता. आम्हाला भले आमच्या खिशातून जात होते, पण आम्हाला ते पैसे देऊन लोकांचं मनोरंजन करायचं होतं. ही सुद्धा एक भूक असते हो प्रत्येक माणसाच्या मनात. व्यासंग म्हणून जे असतं ना, ते मनात असतंच प्रत्येकाच्या, आणि ते जर असलं तर त्याची भूक भागलीच जायला पाहिजे. आणि सगळ्यांना ते कधी मिळणार, कुठे मिळणार, तिकीट लावून द्यायचे प्रोग्राम होत नाही. आता हल्ली होत आहेत, पण तेव्हा नव्हते होत. त्यामुळे सगळ्यांना वाटायचं की असं काही हा रसिक मंडळाने करावं आणि चांगलं होईल, ही माणसं पुढे येत आहेत तर. आम्ही करत होतो आमच्या मनाप्रमाणे. पण हे जे सदस्य आले होते ना, देवदूतच होते ते आमच्यासाठी. अरे मग संपल्यानंतर त्यांनी आम्हाला बसवलं एका जागी आणि म्हटलं, तुम्ही काय, तुमचे लोक काय करता, बरंच ऐकलंय तुमच्याविषयी आम्ही,
आम्ही वावरून गेलो होतो. तसे त्यावेळेला आम्ही यंगस्टर्स होतो, त्यामुळे आम्ही म्हटलं आम्ही असे आहोत, आम्ही असं करतोय. तर ते म्हणाले हा हेच मी बघतोय आणि तुमच्याविषयी ऐकतोय सुद्धा बरीच वर्ष. माझ्या मनात एक कल्पना आहे, मी आचार्य कॉलेजमध्ये असतो, माझ्या पदाप्रमाणे मी तुम्हाला काही मदत करू शकेन आणि नुसती पैशाची नाही, आमच्या विद्यार्थ्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही काहीतरी करावं अशी आमची अपेक्षा आहे. काय करावं? असं लेखकांचा कवींचा काहीतरी परिचय घडवून द्या, मुलांना आवड निर्माण होऊ दे वाचनाची, वाचन संस्कृती आमच्या कॉलेजमध्ये चालू होऊ दे, आमचं कॉलेज त्यामुळे पुढे येऊ दे, त्यासाठी ही माझी खास मनापासून इच्छा आहे. नुसती पाठ्यपुस्तकं वाचून मुलं मोठी नको व्हायला. आम्हालाही त्यांचे विचार खूप आवडले. आम्ही म्हटलं सर आम्ही ओळखलं नाही पण आपल्याला. ते म्हणाले मी रमेश महापणकर. बस त्या क्षणी एका देवदूताचा आम्हाला स्पर्श झाला आणि मराठी साहित्य रसिक मंडळ उजळायला लागलं. त्यानंतर जवळजवळ 25 वर्ष आम्ही इथे साहित्य संमेलन घेतोय. मोठमोठे कलावंत लेखक साहित्यिक इथे बोलवतोय दिवसभरासाठी. हे आता आपला हाफ डे आहे, 2 दिवस करतोय, हाफ डे आहे, कारण आता आमची तयारी तेवढीच झालेली आहे. तर त्यामुळे दिवसभराचं करणं शक्य होत नाहीये. आणि येणारी व्यक्ती सुद्धा आमच्या बघितल्या तर समोरच्या, त्यांचाही वयोगट तशाच टाईपचा आहे. तरुणांनी हल्ली फॅशन नाही राहिली असं काहीतरी ऐकायचं मला वाटतं. तर त्यामुळे आम्ही सरांनी आम्हाला मान्यता दिली आणि हा इतका छान कॉलेजचा हॉल विथ चेअर्स, विथ फॅन्स, विथ माईक, सगळं फ्री. आणि आम्हाला कसा आनंद व्यक्त करावा कळेल असं झालं. आणि आम्ही मोठ्या आनंदाने, उत्साहाने हे सगळं करायला लागलो. असं देणारं कोण असतं का? भेटतं का कधी? नाही भेटत. आणि महापणकर सरांनी आमच्यासाठी ते पूजनीय आहेत ह्यासाठी की त्यांनी आमचं हे मनोगत ओळखलं, आमच्यातले कलागुण, आमच्यातली शिस्त आणि आमचं ध्येय काय आहे, पैसा मिळवणं हे नाही, तर हा आनंद घेणं आणि देणं हे आहे, हे त्यांनी ओळखलं. आणि त्यामुळे त्या दिवसापासून आम्ही ह्या साहित्य सेवेला जोमाने लागलो. 20 वर्ष आम्ही 20 कलावंत साहित्यिक इथे बोलवले होते. पहिले आले ते प्रवीण दवणे, नंतर शंकर वैद्य, विजया वाड, विश्वास पाटील, पानिपतकर, सुरेश खरे. त्यानंतर इतका आनंद झाला, मी नाटककार असून तुम्ही मला बोलवलं, गौरव आहे माझा म्हणाले. आणि गौरव काय आमचा सन्मान झाला तो, त्यांचे पाय इथे लागले व्यासपीठाला. म्हणजे शन्ना नवरे, गिरिजा की, अशोक नायगावकर, आज सुद्धा ते आपल्या बरोबर आहेत, अशोक बागवे आणि हे असे इत्यादी इत्यादी. म्हणजे मी 20 नाव घेत नाही आता. तर हे सगळे तुम्ही अनुभवलेला आनंद आहे हा. आणि ह्यामुळे आपलं हे व्यासपीठ जास्तीत जास्त तेजोमय झालेलं आहे 20-25 वर्षात. आता आम्हाला दिवसभराचं संमेलन करणं थोडं जड जाते. काळाचा हात सगळीकडे फिरत असतो, आमच्याकडे फिरलाय, त्यामुळे थोडंसं जड जातं हे करणं. मग हाफ डे का करू नये म्हणून आम्ही दुपार ते संध्याकाळ असा हा कार्यक्रम घेतलाय. तरी सुद्धा लोक येत आहेत, येणार आहेत, असे फोन आहेत, पत्र आहेत. आम्ही किती जणांपर्यंत पोहोचूही शकलेले नाहीत, कारण आम्हाला पत्रिका नाही छापता आल्या. घाई गडबड झाली सगळे हे अरेंज करताना. पण शाळा परीक्षा त्यांच्या सुरू होणार होत्या, कॉलेज कुठे कुठे दिलेलं होतं कार्यक्रमांसाठी, रिकामा नव्हता हॉल. आणि त्यामुळे त्यातला फट काढून आपण हा शुक्रवार शनिवार घेतलेला आहे. तर यासाठी मी महापणकर सरांना तुमच्या सगळ्यांच्या वतीने अगदी मनोमन वंदन करते. म्हणजे आम्ही जेव्हा सुरुवात केली ह्या संमेलनाला आणि एकत्रितच कार्यक्रमाला, तेव्हा आम्ही आपले इवलेचे रोपं लावियेद्वारी अशा मूडमध्ये होतो. थोड्या दिवसांनी आमच्या लक्षात आलं, हा कुठे वेलू गेलाय गगनावेरी, पाहूया तर खरं म्हणून वर बघितलं तर आम्ही चक्क एका मोठ्या प्रचंड आधारवाड्याच्या सावलीत आहोत. कसलंही उन्हा पावसाची आम्हाला तमा उरलेली नाहीये, कसली अडचण नावाची गोष्टच राहिलेली नाहीये. आणि याला एकच उत्तर, महापणकर सर.
त्यांनी कसलाही विचार न करता मला आजमावलेलं होतं आणि आम्ही त्या परीक्षेला खरे उतरलोय याचा मला आनंद आहे. तर अशी ही 20 वर्ष गेली आणि आम्ही 25 वर्ष काढली आणि भरपूर 25 वर्ष हा आनंद घेतलेला आहे. काय माहित आहे, हे साहित्यिक साणी जे आहे ना आपली, ती अशा ह्या मोठ्या मोठ्या लोकांच्या येण्यामुळे, कलावंतांच्या बोलण्यामुळे, आणि मग तो कलावंत आला की त्याचं बोलणं ऐकून समोर बसलेल्या लोकांना लायब्ररीत आम्हाला फोन यायचे, अहो यांची अमुक यांची पुस्तकं हल्ली फार वाचतायत लोक, काय आहे गडबड, कारण ते आमच्याकडे येऊन गेलेले आहे. केवढं मोठं भाग्य आहे. असं होता होता लोकांमध्ये एक वाचन संस्कृती तयार झाली, लोकांमध्ये एक आवड तयार झाली. नुसतं वाचायचं नाही, रसग्रहण करायची आवड, कविता करायची आवड, आणि हे सगळं असताना तो बघून सुद्धा तो आनंद आम्हाला भरपूर मिळून गेला. इतके वर्ष थोडी थोडकी नाही, 25 वर्ष मिळालेलं आहे. आज आपण इथे भरपूर कार्यक्रम काय काय घेणार आहोत. मला एक सहज जाताना आठवलं, मी प्रत्येक कलावंत आम्ही बोलवत होतो ना साहित्यिक, त्यांच्याकडे बघताना, त्यांच्याशी बोलताना, त्यांचे विचार ऐकताना आम्हाला कुठेतरी असे रंगीबेरंगी लोलक आपल्याकडे मिळालेत असं भान येत होतं. कुठेतरी मन भरून हा आनंद आम्हाला मिळत होता. तो दुसऱ्यांना दाखवावासा वाटत होता, त्याने पण दुसऱ्याला दाखवावं असं वाटत होतं. तर हे जे आहे ना, हे बाजारात मिळणारा हा अनुभव नाहीये. हे जे मनाचं उदात्तीकरण आहे, सगळ्या लोकांच्या ज्या मनाच्या कक्षा रुंदावल्या आहेत, याचं श्रेय कुठेतरी रसिक मंडळाला नक्कीच जातं. असंच मला एक आठवत आहे, शन्ना नवरे, मला वाटते 5वं 7वं 8वं संमेलन असेल, शन्ना नवरे आपल्याकडे आले होते. नवरे सरांनी आम्ही त्यांच्या डोंबरीला घरी जाऊन आमंत्रण केलं होतं. अर्थात हे जाणं येणं सुद्धा परवडायचं की नाही हे मी आता काय बोलतच नाही. तर आम्ही तसं जाऊन त्यांना आमंत्रण केलं होतं. त्यांनी आग्रहाने आम्हाला चहा पाणी केलं आणि येईल म्हणून सांगितलं. जेव्हा ते सकाळी सकाळी आले ना, आम्ही सर लवकरच या, कारण त्या काळात आमचं दिवसभराचं संमेलन असायचं. आम्हाला 9:30ला पहिल्यांदा सुस्वागतम करावंच लागायचं. तर ते संध्याकाळी 6 पर्यंत चालत असतं. हे आम्ही त्यांना सांगितलं, सर जरा लवकरच या, म्हणजे आपलं चहा पाणी आटपून आपण लोकांसमोर जाऊ शकू. सर म्हणाले, अवश्य, मला काहीच अडचण नाही, मी नक्की येणार. त्याप्रमाणे सकाळी सर 8:30 तिथे जर बेल वाजली, आम्ही जेव्हा तुतारी ठेवायचो, तुतारीवाल्याने तुतारी वाजवली आणि म्हटलं, अरे कुठे कुठे कोणीगाव व्यक्ती आले. कोण? तो प्रत्यक्ष शन्ना नवरे. बापरे, काय करावं ते आम्हाला कळत नव्हतं. आनंदही झाला होता आणि गडबडूनही गेलो होतो. सरांना मी आत आणलं आणि त्यांना ओवाळणी करून त्यांना आत घेतलं. ही ओवाळणी सुद्धा आमचं त्यावेळेला कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांनी करत होत्या. हा सगळा दिसतोय ना, हा सगळा पिऊन स्टाफ आहे आमच्याकडे. कॉलेजचे सगळे प्राध्यापक सुद्धा आमच्या भजनी लागलेले आहेत म्हटलं तरी चालेल. प्रत्येक काम आमचं करून घेतात. इतके आम्ही विरघळून गेलो नव्हते कॉलेजमध्ये. 25 वर्ष हा काय थोडा काळ झाला का? तर तसे शन्ना आले आणि सांडुंदी वगैरे आमचं त्यांना सध्या चहाला म्हणून इथे कॅन्टीन जवळ नेलं. त्यावेळेला इथे एक झाड होतं आणि त्याच्या खाली कॅन्टीन असायचं. ते म्हणजे झाडाखाली कॅन्टीन नव्हतं ऍक्च्युली, पण कॅन्टीनमधून बाहेर पडल्याबरोबर झाड असायचं. आता ते नाही आहे तिथे. तर ते इतकं छान वातावरण होतं. पण आम्ही त्यांची सोय एका खास क्लासरूममध्ये केली होती. शन्नासारखे लोक येणार कुठे झाडाखाली बसवायचं का चहा पाण्याला, म्हणून आम्ही ऑफिसमध्ये एका रूममध्ये त्यांच्यासाठी चहा पाण्याचं आयोजन केलं होतं. सर्व तिकडे कुठे चाललात? आम्ही म्हटलं, सर चहा पाणी घेऊया, घेऊन जाऊया. ते म्हणाले, अरे माझी सोन्यासारखी माणसं इथे आहेत आणि मला कुठच्या बंद खोलीत नेत आहे चहा घ्यायला. मी इथेच बसणार त्यांच्याबरोबर. या चहाची गोडी कशाला नाही बसली. आणि मग ते तिथे बसले, त्या सगळ्या लोकांबरोबर गप्पा मारल्या. लोकांना इतका आनंद झाला, आम्ही प्रत्यक्ष शन्नाशी बोलतोय. फार आनंद झाला त्यांना. तो त्यांनी भरपूर मिळून दिला. त्यांच्या पुस्तकाविषयी बोललो, त्यांच्या धड्यांविषयी बोललो आणि मग तिथेच त्यांनी तो चहा घेतला. म्हणजे किती दिवसांनी असा मी झाडाखाली चहा घेतलाय आणि आपल्या माणसांमध्ये मी बसलो. ही माणसं मला पत्र लिहितात, फोन करतात, पण भेटत नाही. उगाच आप राखून राहिल्यासारखी लांब लांब होतात. मला अशी जवळून येणारी माणसं आवडतात. मला त्यांच्या जवळ जायला आवडते. माझे रसिक आहेत, माझी माणसं आहेत ती.
मला बंदिस्त खोलीत नेऊ नका तुम्ही, असे मोकळ्या दिलंच आहे त्यांना. आणि ते असे येत होते ना इथून, त्यावेळेला आम्ही लेझिम वगैरे वाजवायचो लिहायला. शाळेतल्या कुठच्या कुठच्या शाळेतले आम्हाला ऑफर्स असायचे, आमच्याकडे नाही पैसे दिले ते चालतील, आमची मुलं तुमच्याकडे लेझिम वाजवायला येणार. आणि तसे लेझिम वाजवत म्हणजे शनाना आम्ही इथून घेऊन येतो मधल्या ह्यामधल्या बॅगमधून गणितनं. तर इथे एक मुलगा आपल्या आईबरोबर आलेला होता, असेल 3री-4थीतला, मराठी मीडियमचा. तर त्या मुलाने आईला हातमूल घालून विचारलं, कारण निवेदक सांगत होता ना की आता शना नवरींचं आगमन झालेलं आहे, ते व्यासपीठाकडे येत आहेत. तो मुलगा म्हणाला, आई शना नवरे म्हणजे या सुखानं या घरात 13. आई म्हणाली, गधड्या गप्प बस, इथेच ओरडू नको आता, ते येत आहेत ना समोर, चुप राहील, बोलेच नाही. काय पण केलं दुसऱ्या धडा ठिकाणी काय इथे कुठे काढतोस तू? म्हणून नाही आई, आहे आमच्या पुस्तकात तो धडा, या सुखानं या, 13वा धडा आहे. आणि शना नवरी लिहिले, हे खरे आहेत ते? आई म्हणाली, हो हो तेच खरे आहेत, ते त्यांना नवरेच आहेत ते. का बापरे, तू गेल्याला राजेश खन्नाचं पण मला असं सांगितलं होतंस, त्याला पिक्चरमध्येच बघायचं म्हणून, तो खरा होता. नंतर मला कळलं तो खरा होता म्हणून, म्हणजे गेला तेव्हा असं. त्यामुळे ते खरेच तर खरं सांग. आई म्हणाली, अगदी खरे, पण तू आता गप्प बसला तर तुला मी परत कधीच इथे आणणार नाही. त्याच वेळेला आम्हाला मात्र ते वाक्य ऐकून आनंद होत होता की आम्ही बरं झालं साहित्य संमेलन घेतलं. मराठी मीडियमचा एक मुलगा आईच्या बरोबर इथे आलेला आहे. आणि ते जसे शना जवळ आले तसं तो मुलगा खुर्चीवरनं उठला आणि जागेतनं फट काढून काढून मध्ये शनापर्यंत गेला आणि म्हणाला, तुम्ही शना नवरे? ते म्हणाले, हो रे बाळा, काय झालं? तुम्ही खरे आहात? हो चक्क खरा आहे मी. तुला काय हवंय? मी हात लावू तुम्हाला? किती गोड प्रश्न आहे हा. मी हात लावू तुम्हाला, कारण त्याला खात्री करून घ्यायची होती हे शना नवरे आहेत. आणि ते असे आपल्या जवळ बोलवतील असं काही त्याला वाटलं नव्हतं, हे काय गडबड करतो छान जागेवर असं बोलतील. तसं नाही, कारण शाळेत तीच सवय होती मला, सॉरी असं होऊ शकतं म्हणून बोलले. तर ह्या मुलाला सर म्हणाले, अरे कोण तू? बाळा ये जवळ, इकडे इकडे, काय हवंय तुला, काय विचारतोयस? तो म्हणाला, तुम्ही खरे आहात ना? हात लावू मी तुम्हाला? शनांना गदगदून आलं. अरे विचारतोस काय, ये जवळ ये माझ्या, हात लावू नको, माझ्या जवळ येतो. आणि त्याने त्याला जवळ घेतला, आपल्या कुशीत घेतला आणि तो मुलगा त्यांच्याकडे अगदी हसतमुखाने त्यांच्या कुशीत शिरला. शनांच्या डोळ्यात आसू आली, आनंदाचे अश्रू गळीवर येते आणि त्या मुलाच्या चेहऱ्याचं मात्र इथे सूर्यफूल झाले. तर अशा आनंदाचे हे कितीतरी छान छान प्रसंग आम्ही एकत्र केलेले आहेत त्या 24-25 संमेलनांमध्ये. तुम्हालाही त्याची जाणीव करून दिलेली आहे. आपण सगळ्यांनी हा आनंद घेतलेला आहे, घेत राहणार आहोत. तेव्हा त्याच्यानंतर आपण सरांना नमस्कार केल्याशिवाय त्या कार्यक्रमाची सुरुवात करू शकत नाही. तेव्हा मी फळपर्णी देऊन पापणकर सरांना स्वागत त्यांचे करू इच्छिते. मी श्री आनंद सांडू यांना विनंती करते की त्यांनी फळपर्णी देऊन पापणकर सरांचं स्वागत करावं. फळपर्णी भेटवस्तू देऊन यांना नमस्कार केल्याशिवाय आपण कसा काय कार्यक्रम सुरू करणार. त्यानंतर शैलेश आचार्य आहेत. पापणकरांच्या पाठोपाठ त्याच पावलांवर पाऊल टाकून कॉलेजची धुरा सांभाळणारे श्री शैलेश आचार्य. मी विद्या जोशींना विनंती करते की त्यांनी त्यांचं स्वागत भेटवस्तू देऊन करावं. हर्षवर्धन पांडे सर आलेत का? ते आल्यानंतर आपण करूया. त्यानंतर आपले प्राचार्य
नवीनच आहेत आणि थोडक्याच वेळात त्यांनी सगळ्यांची मनं जिंकून घेतलेली आहेत. तसे प्राचार्य कर्नल कॅप्टन सुनील कदम, कॅप्टन सुनील कदम. तरुण धडाडीचे नेते आपल्याला मिळालेले आहेत. याच्या पुढची आपली कार्यक्रम संमेलन सगळी आणखी चांगल्या प्रकारे होतील याची ग्वाही देता येईल. आदरणीय भारताचार्य श्री सु व शेवडे साहेब आलेले आहेत. त्यांनी आमच्या फुलाचा स्वीकार करावा. शेवडे सर आमच्या बरोबर पहिल्यापासून येत आहेत, आम्हाला आशीर्वाद देत आहेत. ते एकदा आमचे अध्यक्ष पण होते. हो, अध्यक्षांची सगळ्यात नामावली इथे लिहिलेली आहे. तर सुग शेवडे आहेत. त्यांचे इथे येवो नाही तर न येवो, पण आमच्या पाठीवर त्यांचा वरदहस्त कायम असतो. काहीतरी अनुभवाचे ज्ञानाचे बोल त्यांच्याकडनं आम्हाला ऐकू येत असतात. आशीर्वाद स्वरूप काहीतरी ऐकायला मिळत असतं. ते केव्हाही कितीतरी वर्ष आहे. आपण पांडे सर आलेले नाही, पांडे सर आलेले नाहीत. आल्यानंतर आपण त्यांचं स्वागत करूया. त्यानंतर आपल्याला आता पुढच्या कार्यक्रमांकडे वळायचे. आपल्या कॉलेजच्या विद्यार्थी प्रिय लेखिका प्रोफेसर प्रतिभा सराफ यांनी एक लिहिलेली एकांकिका आहे, ज्याचं घनश्याम वरकाळे सरांनी इथे नाट्य रूपांतर केलेलं आहे. तर ते आपल्याला याच्यानंतर ऐकायला मिळणार आहे. मी सूत्र आता घनश्याम वरकाळे सरांच्या हातात नाहीये. फक्त जे काही कृतीतून आहे एकांकिकेच्या माध्यमातून ते आपल्यासमोर येईल. फक्त थोडीशी पार्श्वभूमी सांगितली. मी BST मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून काम केलं. 40 वर्ष सर्व्हिस माझी झालेली आहे. बेस्ट आर्ट्स अँड स्पोर्ट क्लबमध्ये मी शॉर्ट फिल्म, एकांकिका, फोटोग्राफी वगैरे विविध कलाक्षेत्रामध्ये बक्षिसं मिळवलेली आहे. आणि त्यानंतर एक संधी आली, मी शॉर्ट फिल्म बनवली भय नावाची. ती माझी स्वतःची स्क्रिप्ट आणि स्वतःची कथा होती. त्यालाही बक्षीस मिळालं होतं. त्यानंतर 2019-20 साली, मला वाटतं करोनाच्या आधी वगैरे, ही प्रतिभा सराफ मॅडम आहेत, त्यांची एक यूट्यूब चॅनलवर मी ही कथा त्यांच्याच मुखातून ऐकली. आणि त्याच वेळेला एक संधी आली की मला एकांकिका स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा. आणि त्यासाठी मी त्यांची परवानगी घेतली. रीतसर या कथेला सेन्सॉर सर्टिफिकेट प्राप्त आहे. आणि त्याची एकांकिका मी लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून आपल्यासमोर सादर करतोय. धन्यवाद. तुर्तास एवढंच. आणि असे अनेक हात आपल्या पुढे येत असतात. सारस्वत बँकेचे आमच्यावर विशेष मेहरबानी म्हणा किंवा मैत्र म्हणा, तर मॅडम राणे या आपल्याकडे आलेल्या आहेत. तर त्यांचं स्वागत जयश्रीताई, विद्याताई मी करावं अशी नम्र विनंती. गणपती बाप्पा मोरया. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम.
रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना अभिवादन करून मराठी साहित्य रसिक मंडळ चेंबूर आणि श्री नाग आचार्य व श्री दा कृ मराठी महाविद्यालय चेंबूर आयोजित 21व्या मराठी साहित्य संमेलनातील नवरंग साहित्य संस्कृती आणि कला मंडळ तसेच क्रिएटिव्ह स्टुडिओ प्रस्तुत पहिलं पुष्प गुंफलं जात आहे ते एकांकिका नातीच्या रूपाने। मूळ कथालेखिका सन्माननीय श्रीमती प्रतिभाताई सराफ, रंगावृत्ती व दिग्दर्शन आणि निर्मिती श्री घनश्याम परकाळे, प्रकाश योजना आणि नेपथ्य श्री घनश्याम परकाळे, पार्श्व संगीत आर्य सकपाळ, ध्वनी संयोजन शौकत अली, कलाकार स्टर्लिंग महाविद्यालयाचे नवी मुंबईचे नवी जानवी, श्रेयश, विराज, ऋषिकेश, सुप्रिया, वैष्णवी, जय, आशिष, आर्य आणि घनश्याम। पडद्यामागील सहाय्य ऋषिका आणि तनया। सहर्ष सादर होत आहे ज्येष्ठांची सामाजिक संदेश देणारी एक हलकी फुलकी एकांकिका नाती। काय बोलायचं त्या? राहू दे कसं राहू दे, त्या राधाबाई आले की बरा कंठ फुटते तुला, अगदी पोपट्यासारखा। अरे आपलं वय काय आणि तू बोलतोस काय? साध्या सरळ बाई आहेत त्या, हा बोलक्या आहेत इतकंच। मग मी काय वाईट बोललो? तुझा तिरकसपणा कळतो रे मला। अरे तसं नाही बघ, आपल्या मैत्रीची वेवलिंत कशी जुळते एकामेकांची, तशीच जुळते एखाद्याशी, म्हणजेच राधाबाईंची। त्यात काही विशेष नाही। गणेशराव पोचल्या पोचल्या, भावना पोचल्या तुमच्या, साबार। दूर दूर तक कोई नजर नहीं आ रहा मेरे दोस्त, दूर दूर तक कोई नजर नहीं आ रहा। बाजाराला विकण्या निघाली, बाजाराला विकण्या निघाली, दही दूध ताक आणि लोणी ग बाई ग, दही दूध ताक आणि लोणी बाई माझ्या ग, बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी। अरे वा अशोक, भजन तर छान म्हणतोस रे। हो आवड आहे म्हणून जातो रे काहीतरी मंदिरात। बरं ते सोड गणेश, मला राधाबाई कुठे दिसल्या नाही सकाळपासून, कुठे बाहेर गेले वाटतं? हो, जाताना बोलल्या तर होत्या मैत्रिणींसोबत पंढरपूरची वारी करेन म्हणून। अरे वा, बऱ्याच खबरी ठेवतोस रे तू। हो मग, एखादा माणूस जीवाभावाचा असला की ठेवाव्या लागतात रे खबरी। असेल तसं, आमचं काय बाबा, हम तो सिर्फ शनिवार एतवार के मेहमान, बाकी दिन तुम्हारे पे मेहरबान। आणि मी उरलेले दिवस आम्ही बेबी सिटिंग मध्ये बिझी। बघितलंस अशोक, म्हणून मी तुला नशीबवान म्हणतो रे। तू खरा नशीबवान, नाहीतर आमच्या इथे बघ ना,
नातू आहे, पण तो तिकडे दूर अमेरिकेत, अमेरिका नाहीच्या खुशीत. आणि इकडची मंडळी, त्यांना तर कसली जबाबदारीच नकोय रे. दोघेही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कामात इतके बिझी की ऊर फुटेस तो नुसतं काम काम आणि काम. अशोक, अरे आमचा राहू दे रे, पण किमान दोघं कामातून वेळ काढून बोलतील, भेटतील तर आम्हालाही समाधान वाटेल. असं बोलायची वेळ आली आहे बघ. अरे दोस्ता, हे सगळं कशामध्ये माहिती आहे तुला? कशामुळे रे? पैसा पैसा मेरे दोस्त, सिर्फ पैसा. नाही अशोक नाही. अरे तू चुकतोयस. त्यात काय चुकलं? अरे मेड्या, हे लोक जे पळतायत ना, ते केवळ पैशांच्या पाठी नाही रे. हे लोक ज्या जीव घेणाऱ्या स्पर्धेत उतरले आहेत ना, तिथे स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि स्वतःला उच्च, अतिउच्च अशा शिखरावर नेऊन ठेवण्यासाठी. त्यांची कर्तबगारी अशी पैशात नाही रे मोजता येणार, अशी पैशात नाही मोजता येणार. अरे गणेश, पण त्याची एवढी किंमत मोजायची? नाइलाज को क्या इलाज मेरे दोस्त, नाइलाज को क्या इलाज. अरे काय झालं? थांब, थांब. तुझं अंगही तापलंय. हो रे, खूप दिवस झालं पोटात दुखतं आणि वरून लघवीलाही त्रास होतो. तू तपासण्या करून घे लवकर. हो, बहुतेक किडनीचा त्रास असू शकतो. डॉक्टरकडे जाऊन ये. हो, निघूया. तसंही सगळीकडूनच अंधारून आलंय, निघायला हवं. चल निघूया. तापलं. हॅलो राधाबाई, दिसला नाहीस कुठे? बरेच दिवस कुठे गेला होता? पंढरपूरला जाऊन आले. आगे प्रसाद, माऊली 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 माऊली. राधाबाई कुठे होतात? दिसला नाही. पंढरपूरला जाऊन आले हो. विठ्ठलाच्या चरणी डोकं टेकून आले. बरं बरं. आगे प्रसाद, माऊली 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 माऊली. सुजाताई, झाला का वेळ? यावं होतं जाणं. आगे प्रसाद. कसला प्रसाद? पंढरपूरचा. बरं बरं. माऊली माऊली. गणेशराव, ओ गणेशराव. आगे प्रसाद. अरे वा, आलं का पंढरपूर? हो, आलं आलं. कसं काय मग? मजेत झालं ना सगळं? कसली मजा आणि कसलं काय? का हो, काय झालं? काय सांगायचं तुम्हाला? विठ्ठल विठ्ठल म्हणत बहिणं म्हणायची. दर्शन म्हणलं तर दर्शनाची घाई, या बडव्यांना तर ढकलायची घाई हो. बाहेर जाऊन खरेदी करायचं म्हटलं तर खरेदीची घाई, झुंबड हो, नुसती झुंबड. अशा या वातावरणात माझं मन काही रमत नाही हो. नक्की शॉपिंगला येतं की देवदर्शनाला हेच कळत नाही. खरं आहे राधाबाई, माझं आणि माझ्या यमुनेचं असंच एकमत असेल ह्या बाबतीत. अहो, देवदर्शन करताना बॅगा कशा हलक्या आणि मन जड व्हायला लागले. हो ना राधाबाई? देवदर्शनाच्या ठिकाणी निवांतपणे नामस्मरण करता आलं पाहिजे. खरं आहे ना राधाबाई? हो, मलाही हेच म्हणायचं. मला तर काय गण नामस्मरण करायला सवडच सवड दिली हो. काय म्हणालात? काय म्हणालात राधाबाई? नाही म्हणजे सवडच सवड आहे म्हणालात. काय सांगायचं तुम्हाला? आमच्या लग्नाच्या वेळी यांचं वय होतं 30 वर्ष आणि माझं होतं 19. तर ते सैन्यात कडक शिस्त, कडक स्वभाव यांच्या नजरेच्या धाकात असे हो मी. दिवस राहिले 3दा, पण 6 अर्ध्यातच. आणि मग संसारही अर्ध्यातच राहिला. तुमचे मिस्टर मिलिटरीत होते, म्हणजे ते युद्धात सीमेवर वगैरे? निमित्त वाटत आहे. सॉरी सर. हो, तुझं पैसे वाढायचं
नियतीचे खेळ. आता आमचंच बघा ना, मुलांची शिक्षण झाली, लग्न झाली, सारं सारं अगदी मार्गी लागलं. म्हटलं आता फिरू, हिंडू, यात्रा जत्रा करू, देवदर्शन करू. पण त्या कॅन्सरनी घाला घातला माझ्या यमुनेवर. कॅन्सरनी घाला घातला. मग सारं अर्ध्यात राहूनच गेलं. तरी तुमची मुलं, सुना, नातवंड तरी आहेत हो, आहेत ना. मुलं आहेत, सुना आहेत, नातवंड पण आहेत. हवं नको ते बघतात. अगदी सारं सारं आहे हो. पण शब्द फार महाग झालेत राधाबाई, शब्द फार महाग झालेत. हो, ते अगदी खरं आहे. मोबाईल हातात आल्यापासून माणसातला माणूसच हरून गेलाय हो. त्या मोबाईल मधल्या इमोजीसनी माणसांच्या भावनांची जागा घेतली हो. बरं, मी निघतो. तुम्ही निघताय ना? नाही हो, थांबते. बरं दिवसांनी आली आहे ना. बरं, मला निघायला हवं. हो, घरी वाट पाहत असतील ना. हो. चनाजोर गरम बाबू मला मजेदा. चनाजोर गरम बाबू मला मजेदा. चनाजोर गरम बाबू मला. ए चनेवाला हाँ बापूजी, 2 पूड़ी सिंग देना. जरूर जरूर. और आवाज बहुत अच्छा है तुम्हारा. इंडियन आइडल काहे नहीं ट्राई करते? अरे धत तेरी की काहे का इंडियन आइडल पायडल. हमरा ही सिंग चना भी बहुत अच्छा है. लो आपका एक भी और ये दूसरा ले लो. कितना हुआ? 20 रुपए. ये लो. चलो बापूजी आमचं. चना जोर गरम बाबू मला मजेदार. चना जोर गरम. राधाबाई ह्या घ्या शेंगा. एक तुमच्यासाठी, एक माझ्यासाठी. गाव 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 ओ राधाबाई, ओ हे काय केलं? त्या शेंगा मी तुमच्यासाठी आणल्या होत्या. हो मग खातायत ना ते. मुख्या प्राण्यांच्या तोंडी अन्न लागलं तर त्याचा दुसरा कोणता आनंद नाही हो. काव 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 काव. रिलॅक्स रिलॅक्स गाईस. चला तर मग आजची शेवटची एक्सरसाइज करूया आपण. हो, हो, हो. एव्हरीबडी रेडी ना? Yes. गो. बस 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 रिलॅक्स. चला तर मग आजच्यासाठी खूप झालं. उद्या सर्वांनी वेळेवर या. गणेश, ऐकताय ना? हो, हो. वेळेवर यायचंय. हो, नक्की. चला बाय बाय. गुड Bye, 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 bye. बाय. अरे अशोक अजून आला नाही. शनिवार आहे तरी. राधाबाई जरा पाणी देता का? मी माझी बॉटल घरी विसरलो. हो हो.
थँक्स हा थँक्स सर. हो. शनिवार रविवार असला की अशोक अगदी वेळेवर येतो. येवाना यायला हवा होता. अजून आला नाही. अहो येतील हो येतील. आपण की नाही एक गंमत करूया का? आम्ही लहानपणी करायचो तशी. कसली हो कसली गंमत राधाबाई? त्या पाण्याच्या पाठीवर बेला पालथा घालूया आणि माझ्या त्या वरच्या मागे लपून ठेवूया. त्यांनी काय होईल? अहो आमचे बाबा गावाला यायचे असले की मी असंच पाण्याच्या बाटलीवर बेला पालथा घालून आमच्या दरवाजाच्या मागे लपून ठेवायचो आणि मग लवकर यायचे बाबा. अरे वा गंमतच आहे म्हणायची. आपण करून बघूया. हो करूयात करूयात. हा घ्या तुमचा पेला. बेला घातला पालथा. ही तुमची बॅग. त्या बॅगच्या मागे लपून ठेवला. अहो तुम्ही उभे का? बसा. हो, नको, राहू दे. अहो, बसा हो, बसा. पेला पण पालता घातलाय तरी अजून अशोक आला नाही. येतील हो येतील. आमचे बाबा की नाही फिरतीवर असायचे. ते घरी नसले की वातावरण अगदी शांत शांत असायचं आणि ते घरी आले की गप्पा गोष्टी गाणी नुसती धम्माल असायची. नुसती धम्माल. अरे वा ही जादूच आहे म्हणायची. म्हणजे त्या अलादीनच्या जादूचा दिवा आणि हा राधाबाईंच्या जादूचा पेला. काहीतरी तर धम्माल. अरे काय झालं एवढं असायला? आम्हाला तरी सांगा म्हणजे आम्ही जरा असू. अरे झालं तरी काय? अरे ही बघितलीस का जादू? ही राधाबाईंची जादू. म्हणजे काय? नवीन ओळख जादूगार राधाबाई द ग्रेट. काही नाही हो. हा आमचा लहानपणीचा उपाय. कसला हो राधाबाई? हे वाट पाहत होते तुमची. तेव्हा म्हटलं पेला घाला पालता येतील लगेच. तर काय सैतानाचं नाव घेतलं आणि सैतान अरे हाजीर. वा रे वा मित्र. नाही रे नाही तसं नाही. भगवान म्हणायचं होतं मला. भगवान. राहू दे तुमचं. पण अशोकराव तुम्हाला यायला उशीर झाला. येऊ नाही घेत का तुम्ही? अहो काय सांगू तुम्हाला आजकाल आपली कोणाला गरजच राहिली नाहीये बघा. म्हणजे काय समजायचं रे आम्ही? अरे म्हणजे मागे आपलं बोलणं झालं होतं बघ की राधाबाईने जरा दुपारी बसा बोलायला कोणतरी शोधू म्हणलं होतं. हो मग अरे मग ती आज मुलगी आली होती. काय झालं तिचं? अरे पण काय तिच्या त्या अपेक्षा काय तिचा तो थाट काय त्या मागण्या म्हणलं जाऊडत. जाऊ द्या हो. तुम्ही एवढा मनाला नका लावून घेऊ. अहो पण प्रयत्न तर करतोच ना आपण. हो हे मात्र अगदी खरं. अहो राधाबाई काय सांगू तुम्हाला म्हातारपण हे दुसरं बालपण असतं. लहानपण निदान बाळाला सांभाळायला आई वडील आजी आजोबांचं प्रेम तर मिळत रे गणेश. पण म्हातारपणी हीच मुलं जातात देशात परदेशात आणि म्हातारपणी येतं ते फक्त एकाकीपण. फक्त एकाकीपण राधाबाई फक्त एकाकीपण. अरे गणेश कधी कधी ते बिचार दिवस मोजले जातात वृद्धाश्रमात. आता आपलंच पहा ना. कमळाची फुलं तेव्हाही तशीच फुलली होती. मी आजही तशीच टवटवीत फुलली येतो. राधाबाई गणेशराव काय करताय? क्या कर रहे हैं आप? पानी क्यों
शौक है ना तो घर से पानी का बाल्टी लेकर आने का। बुढ़ापे के उम्र में ये जवानी छूट रही है। चले साले, चल चल, तुम भी जाओ। या वळवाच्या पावसानं अशीच मैत्री जमली होती हो आमची. ओ राधाबाई, राधाबाई, ओ भिजताय कशाला? सर्दी होईल तुम्हाला. परत मग डॉक्टरकडे जा, इकडे जा, तिकडे जा. एक काम करूया, मी छत्री धरतो, तुम्ही पुढे चला. घरी सोडतो मी तुम्हाला. वाच! वाच! इतक्या वर्षात कोणी चांगला मित्र मिळालाच नाही. पण गणेशरावांचं का एक मन प्रसन्न करून जाणारा एक मित्र मिळाला. राधाबाई, हे घ्या आईस्क्रीम. तुमच्या आवडीचा आणलाय. बसा ना, बसून. क्वालिटीचा आहे ऍक्टिंग. आणि फेकू नका हा, नाही ते कावळे आईस्क्रीम नाही खात. आशीष, ये देखा क्या आजकल के लवर्स। उम्र 55 की और दिल इनका बचपन का. देखो इन्हें. तुम्ही लक्ष नका देऊ, ते फिरत राहतात तसे. मी आईस्क्रीम खा. अरे रे, बघा बघा कसा म्हातार चालला लागलाय बघा. हे बघा काय पण लोक असतात. ए, थांब रे. हे चल, 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 मारत जा. मला बोलला थांब. या पार्क मधल्या लोकांच्या नजरा समजतात मला. पण गणेशरावांसारखा एक चांगला मित्र असताना का कशाला कोणाची पर्वा करू. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान. शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या, शंकराला माझ्या, महादेवाला. अरे गणेशराव, तुम्ही आलात? हो, आताच आलो. पण एवढे अस्वस्थ का? बजेट तर छान म्हणताय. बरे आहात ना? मी ठीक आहे हो, पण पण काय? गणेश गणेशरावांना काय झालं? गणेशने ऍडमिट केले काल रात्री. का बरं? काय झालं त्यांना? अहो थांबा थांबा, घाबरू नका. ठीक आहे तो, त्याला किडनीचा त्रास आहे, तसा जुनाच आहे. मग काल दुपारपासून दुखत होतं. सगळ्या तपासण्या झाल्या, सोनोग्राफी झाली. मी होतोच सोबत त्याच्या. डॉक्टर म्हणाले अजून 4-5 दिवस तरी लागतील. कसे आहेत ते आणि कुठे ऍडमिट केलंय त्यांना? इथेच आपल्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये. डॉक्टर म्हणाले डायलिसिस घ्यावं लागेल. एवढं अचानक काय झालं तरी काय? एवढं अचानक काय होत नसतं राधाबाई, एवढं अचानक काही होत नसतं.
त्याच्या किडनीच्या फंक्शन कमी कमी होत गेल्या. आतापर्यंत 4-5 वेळा डायलिसिस झाला त्याचा, पण त्यांनी आपल्या तब्येतीकडे लक्ष दिलं नाही. सारी दुखणी अंगावर काढली त्यांनी, सारी दुखणी अंगावर काढली. मग होतं असं त्यांचं अचानक काहीतरी. हो, पण आपण तरी त्यांना समजून घ्यायला हवं ना. त्रागा करून काय उपयोग? हो, तुम्ही म्हणताय ते खरं आहे राधाबाई, पण जीव अडकतो मित्रात आणि जीवाची घालमेल होते. हो, समजते मला तुमची घालमेल. पण मला सांगा, आता भेटायला जावेत का त्यांना? हो, आता जाता येईल खरं, पण आता जरा उशीर झाला आणि रात्रही होईल इतक्यात. आपण उद्या जाऊ भेटायला. बरं बरं, जाऊयात त्यांना पण उद्या भेटायला. तुम्ही निघताय? मी निघते आता. नाही, मी थांबतो थोडा वेळ. बरं बरं. सगळी तयारी झाली ना? हो, हो, झाली. पुष्पगुच्छ आणलाय ना? हो, हो हो, हार आणला आहे. पुष्पगुच्छ राधाबाई आणणार होते. आणलाय ना दादाबाई? हो हो, आणला आणला. बरं, चला तर मग आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. हो. हो, थांबा, पण अजून गणेश रावण आले. येतच असतील. बरं, बरं. गणेश आले रावण आले गणेश आले. या गणेशराव, या गणेशराव. बरे आहात ना? हो, कशी आहे तुम्हाला? बरी आहे ना? काळजी घ्या. आता गणेशराव आले आहेत, तर आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. हो, थांबा, हो. अजून त्यांचे मित्र अशोक रावण आले. गणेशांचं अशोक रावण असणं म्हणजे साखरे पिण्याच्या. काहीतरी जो. हो, त्यांचा कॉल आला होता. म्हणाले 6 वाजेपर्यंत येतो. अहो, 6:30 झाले, अजून आले नाहीत ते. मला कोणीतरी फोन करून कुठे आहेत ते. कोण? हो हो, सरांकडे आहे ना कोणाचा? नंबर. अशोक? हो, गणेशरावाने दिला होता. हाय. वेळ झालाय. हा, रिंग वाजते, रिंग वाजते. हॅलो, कोण? अशोकराव का? नाही, त्यांचा मुलगा बोलताय. बर बर बर. मग अशोकराव कुठे आहेत? अच्छा, निघालेत, गार्डन मध्ये यायला निघालेत. बर 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 बर. पोचतील इतक्यात, पोचतील इतक्यात. येत असतील. येतील. अरे आले की. आले आले आशीर्वाद आले. सैतानाचं नाव घेतलं आणि सैतान हाजीर. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करायला काही हरकत नाहीये. अशोकरावांचे गणेशराव सुद्धा आलेत आणि गणेशरावांच्या दादाबाई सुद्धा आलेले आहेत. चला तर मग, आपल्याला सर्वांनाच माहित आहे आज आपण इथे कशासाठी जमलेलो आहोत. आज आपण इथे जमलो आहोत गणेशरावांचा सत्कार करण्यासाठी. त्यांचं खूप मोठं असं किडनी ट्रान्सप्लांट नावाचं ऑपरेशन झालंय. काही दिवसापूर्वी आपण सर्वांनी ॲम्ब्युलन्सचा आवाज ऐकला असेल. ती ॲम्ब्युलन्स किती वेगाने गेली होती. त्या ॲम्ब्युलन्सचा आवाज ऐकता आणि तिचा वेग पाहता मला असं वाटलं की गणेशराव गेले. अहो, गणेश काय
श्रीफळ. फोटो घ्या हो. असं कर असं कर. छान आलाय. हे घ्या. अजून एक सत्कार बाकी. हो. चला तर मग पुढच्या सत्काराकडे वळूया. पुढचा सत्कार हा गणेशरावांसाठी थोडा विशेष सत्कारच आहे. गणेशरावांच्या खूप जास्त जवळचे असले त्यांच्या मैत्रीण, नाही हो अगदी हृदया जवळचे असले त्यांच्या मैत्रीण म्हणजेच राधाबाई यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होणार आहे. तर त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांनी त्यांचा सत्कार करावा. अरे वा, गुलाब पुष्प आहे बाबा, गुलाब पुष्प. प्रेमाची निशाणी आहे, प्रेमाची. अहो राधाबाई, अहो थांबा, अहो फोटो काढते. छान आलाय. ग्रुपवर टाकतो, ग्रुपवर. चला तर मग गणेशांचा विशेष सत्कार सुद्धा झालेला आहे, तो देखील गुलाबाच्या पुष्पगुच्छाने. चला तर मग याची पुढची सूत्र मी सुप्रिया त्यांच्या हातात सोपवतो. हो, पहिले तर सर्वांना धन्यवाद माझा. तुम्ही सर्वांनी मला इथं बोलवलं म्हणून. आणि गणेशराव, आम्हाला खूप बरं वाटलं तुम्ही एवढे ठणठणीत बरे होऊन आलात म्हणून. तर काळजी घ्या अशीच. आणि उद्यापासून आपला लाफ्टर क्लब जॉईन करा. हो, नक्की. करताल ना? नक्की नक्की. चला मग काळजी घ्या. दादाबाई काळजी घ्या बरं. चला बाय आशीर्वाद बाय. देतो, चला. गणेशराव, काळजी घ्या, काळजी घ्या. काळजी घ्या, दादाबाई. गणेशराव, काळजी घ्या तुमची आणि गुलाबाच्या पुष्पगुच्छाची देखील. राधाबाई, विशेष काळजी घ्या त्यांची. अरे गणेश, काय झालं? एवढं अस्वस्थ का? अरे मला काही समजत नाहीये. आणि तिकडे तो रवी काही दाद देत नाहीये. कोणती गोष्ट रे? अरे मी ठणठणीत बरा कसा झालो. मला किडनी कुणी दिली? अरे कोण आहे माझा किडनी दाता? अरे अशोक, अशोक तू तरी सांग. ओ राधाबाई, तुम्ही तरी सांगा. अरे असं बोलबोल का फिरवताय? तिकडे घरी कोणी सांगत नाहीये, तिकडे तुम्ही विषय टाळताय. ठीक आहे, तुम्हाला नसेल सांगायचं नका सांगू. निघालो मी घरी. हसले कसले मित्र. अरे थांब थांब गणेश. अरे गणेश थांब. चाललो मी घरी. आताच बरावून आलायस ना? थांब, बस बस. आणि तुला माहितीये तुला किडनी कोणी दिली? कुणी दिली? अरे त्या दुसरा तिसरा कोणी नसून त्या राधाबाईंनी किडनी दिली तुला आणि तुझा जीव वाचवला. अगं राधा, अगं हा पण काय बोलतोय? हो, खरं आहे हे. अगं पण का? गणेशराव, दिवसेंदिवस तुमची प्रकृती नाजूक होत चालली होती हो. मी डॉक्टरांशी बोलले, रवीशीही बोलले, पण तो नाहीच म्हणत होता. मी म्हटलं प्रयत्न तर करू. मग डॉक्टरांनी हव्या होत्या त्यांना त्या तपासण्या केल्या आणि तेव्हा कुठे रवीने होकार दिला हो. ज्या कायदेशीर बाबी अशोकरावांनी आणि रवीनेच हाताळल्या आणि माझी किडनी तुमच्या कामी आली. अगं पण राधा, तू का जीवावर उदार झालीस? मिळाला असता दुसरा कोणी किडनी दाता, दिली असती त्यांनी मला किडनी. हो हो, मिळाला असताना. पण गणेशराव, तुम्हाला ठाऊक नाही, एक वेळ अशी होती की माझ्या जगण्याला अर्थच उरला नव्हता. एकटी राहून तरी काय उपयोग असा विचारही यायचा मनात. पण असा विचार करणं पटलं नाही मनाला आणि थांबले. तसंही जीवन व्यर्थच होतं ना. आता कुठे माझं समाधान, तुमचा आनंद मिळून एक जगण्याला नवा अर्थ मिळालाय. अगं पण या सहज मैत्रीची खूण म्हणून किडनी रूपाने मी तुमच्यात सामावले. इच्छा बरं कायदेशीर नाही हो, पण कोणा सज्जनाला माझ्या किडनी दानामुळे जर जीवनदान मिळणार असेल तर हा आनंद मी का घेऊ नये? राधा, तू जीवाची बाजी लावलीस आणि जीवावर उदार झालीस. ती का आणि कशासाठी? गणेशराव, हे सगळं जपलंय ना ते फक्त आपल्या मैत्रीसाठी हो, फक्त मैत्रीसाठी. तुझे हे दान मी कसे फेडू? तू मला असं काही दिलं आहेस. तसं जर का मला तुला देता आलं तर ते तू स्वीकारशील? काय? तू माझ्या आयुष्यात पत्नी म्हणून येशील? राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.
त्या परिगावर एक नाती समाज हवे असतात. माणसाला बंदिस्त करून टाकता येणार नातं. आजची लिव्हिंग रिलेशनशिप ही त्यातलीच. गणेश, राधाबाई म्हणतायत ते अगदी खरं आहे. मात्र मैत्रीचं कसं नसतं. मैत्रीला परिग नसतं कसलाच. असतं ते फक्त क्षितिज, फक्त क्षितिज. जेवढं उंच जाऊ तेवढं ते आणखी दिसतात. आपली निरागस मैत्री असं जाऊ दे. तिला कसलंच गालबोट लागतं कामा नाही. लग्नाला नातं जोडण्यापेक्षा मैत्री जोपासूया. ही काय निस्वार्थ मैत्री. आणि कसं असतं ना गणेशराव, काही नाती जोडायची नसतात, फक्त जपायची असतात, फक्त जपायची असतात. दोस्ती पक्की हो गई है. अरे वाह 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 वाह. तुझा इलो आपका एक मिनिट. दूसरा, तीसरा. ये लो आपके पैसे. शुक्रिया. बापू जी, उस दिन आप मुझे बोल रहे थे कि आपको हमारा आवाज बहुत पसंद था. हाँ, बस आपको पसंद था तो ही हमारे लिए इंडियन आइडल हुआ. वाह वाह. वैसे इसका कितना हुआ? 30 रुपए. तो 20 वापस 50 दिया ना मैं. अरे ऐसा विसरता है तुम. चिल्लाते क्या होता नहीं सर. अरे तो ऐसा विसरेगा तो चलो हम चलते हैं. चना दूध गरम बाबू मला मजेदार. चना दूध गरम, चना दूध गरम. अशोक, राधाबाई, नमस्कार. बाईक. हॅलो. यश यश हॅलो. नमस्कार. श्रीमती प्रतिभा सरा लिखित नाती या कथेवर हा अल्पसा प्रयत्न नाट्य सादर करण्याचा. खरं तर याला थिएटरिकल फील येण्यासाठी प्रॉपर थिएटर हवं आहे, तुमच्या लक्षात आलंच असेल. आणि त्यानंतर आम्ही थोडंफार बॅकड्रॉप केलं, थोडेफार इथून प्लॅटफॉर्म्स मिळवले, लाईट सांगितल्या, पण त्या बेट्या डेकोरेटरने 2-4 लाईट दिल्या, पण त्यातली एकच चालू आहे. त्यामुळे ते सातच आम्हाला फिरवावं लागलं. साऊंड सिस्टीमचाही थोडासा इथे इश्यूज आहे. तरी पण त्यातूनही प्रयत्न करून आम्ही स्टर्लिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून नाती हा प्रयोग करून घेण्याचा प्रयत्न केला. आपल्याला कसा वाटला नक्की कळवा. हा प्रयोग क्रमांक 3 आहे.
आयोजकांना मी विनंती करेन फक्त आपले जे स्टुडंट आहेत त्यांना पार्टिसिपेशन सर्टिफिकेट द्यायचं ते आपण 2 मिनिटात संपूया. जरा आपण वर आलात तर बरं पडेल. नमस्कार. अतिशय सुंदर लिहिलेली एकांकिका आपण नाटक स्वरूपात पाहिली. असे नाटक थिएटरमध्ये जाऊन बघणं आणि आपल्याच मुलांनी ते नाटक करणं सगळ्या गोष्टींना सामावून घेऊन तर ह्या मुलांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या. अतिशय छोट्या ज्या काही घटना होत्या त्या तुम्ही पाहिलेल्या आहेत त्या सगळ्यांवर मात करून जास्तीत जास्त चांगला प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. मी या नाटकाच्या लेखिका प्राध्यापिका प्रतिभाताई सराफ यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. दिग्दर्शक धर्मेशराव सरकाळे यांनाही आमंत्रित करते. प्रतिभाताई सराफ या फिजिक्सच्या प्रोफेसर होत्या, पण त्यांनी खूप कविता लिहिल्या, कविता संग्रह काढले, एकांकिका, नाटक या सर्व क्षेत्रांमध्ये त्या कार्यरत आहेत आणि अजूनही मुलांवर प्रेम करतात. त्यामुळे मुलांसाठी सतत लिहित असतात. तर त्यांचा सत्कार सौ विद्या जोशी यांना करण्याचा मी विनंती करते. भेटवस्तू देऊन एक फोटो काढतात. सराफांचा विद्याताईंनी करायचा आहे. विद्यागौरी विद्याताई जोशी